मुंबईतील एल्फिन्स्टन पूल आता 2 दिवस सुरू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे एल्फिन्स्टन पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे। येत्या सोमवारी पुलाच्या पाडकामाबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात येईल। या बैठकीत काय तोडगा निघतो त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल। तोपर्यंत हा पूल सुरूच राहणार आहे। पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिकांनी विरोध केला होता। नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरून पुलाच्या कामाला विरोध करत होते। पूल तोडा, मात्र स्थानिकांचं पुनर्वसन याच भागात करा अशी मागणी करण्यात आली होती। दरम्यान आता सोमवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भातला जो ब्लॉक आहे तो प्रायोरिटीवरती आणि लवकरात लवकर देण्यात येईल, कारण यामधून प्रवाशांना जो त्रास होणार आहे त्याच्यातनं वाचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला जाईल। याचसोबत मध्य रेल्वेवरती उपलब्ध असलेले बाकीचे जे ब्रिज आहेत त्यांचं काम देखील तीव्र गतीने करण्यात येत आहे। सायन ब्रिजचा देखील एका पोर्शनचं जे पाडकाम होतं ते आता मध्य रेल्वेने पूर्ण केलेलं आहे। या